हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी बॅच मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. ओके, ठीक आहे, चला पाहू काय म्हणते. वर्ड्स विच मे मोटिवेटिव्ह काय आहेत आपल्याकडे. पुश युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःला काय करा, पुश करा. पुश करा म्हणजे कशामध्ये पुश करा, तुमच्या लिमिट्स तोडून टाका. तुमच्या लिमिट क्रॉस करा. पण कुठे क्रॉस करायच्या लिमिट, तर अभ्यासामध्ये क्रॉस करा, है ना. जर 1 घंटा अभ्यास करत असाल तर आजपासून 2 घंटे करा. जर 2 घंटे करत असाल तर 3 घंटे करा. 3 घंटे करत असाल तर 5 घंटे करा. 5 घंटे करत असाल तर 10 घंटे करा. सध्या तुमच्याकडे वेळ आहे, है ना. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी आधीपासून म्हणत आलो, कर्म करता फळाची चिंता करू नका, फळ भेटतेच, 100% भेटते, है ना. चला पाहू आपण आपले क्वेश्चन. त्याच्या पहिले 1 मिनिट थांबा. ओके, चला पहिला क्वेश्चन काय म्हणते. ओके, द कंडिशनल स्टेटमेंट, हे कंडिशनल स्टेटमेंट का राहणार. ठीक आहे, पाहू आपण. कंडिशनल स्टेटमेंट टोटोलॉजी आहे, कंट्रोडिक्शन आहे, कंटेंजन्सी आहे, काय आहे आपल्याला चेक करायचं. तर आपण चेक करू. सगळ्यात पहिले काय करसान, तर याले इकडे एकदम सॉल्व्ह करत नाही बसायचं, जागेवर सॉल्व्ह करायचं. पी आणि क्यू कशाने कनेक्ट आहेत, तर अँड कनेक्ट आहे. तर फायनल आन्सर काय राहील सर, तर आपला फायनल जे हे असते प्रोडक्ट ऑफ द ट्रूथ टेबल असते, तो काय असते, तो असते अँड मध्ये ट्रू, फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स. ओके, इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत कशासोबत, क्यू. आणि क्यू मध्ये काय असते, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. इम्प्लिकेशन आहे, इम्प्लिकेशन मध्ये फक्त काय असते, तर टी इम्प्लिकेशन फॉल्स राहते, बाकी सगळे ट्रू राहतात. मग असं कुठे दिसते का, कुठेच दिसत नाही. मग हे सगळे काय राहील, सगळेचे सगळे टोटोलॉजी राहतील, म्हणजे टोटोलॉजी आहे हे ए नंबरचं ऑप्शन. त्यानंतर पुढे पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज पॅटर्न टोटोलॉजी. हा ठीक आहे, खालचा कुठला स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे, तर याले थोडंफार व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सॉल्व्ह करून पाहू आपण. काय म्हणते की बाबा पी आणि क्यू कशाने कनेक्ट आहेत, अँड कनेक्ट आहेत. पी आणि क्यू अँड कनेक्ट आहेत, इम्प्लिकेशन क्यू. मागचाच क्वेश्चन आहे पहा. पी अँड क्यू इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन पी दिसते. पी अँड क्यू इम्प्लिकेशन पी टोटोलॉजी आलं होतं, हेच आहे आपलं. सॉल्व्ह करून पहा. आता सॉल्व्ह केला आपण. पहा काय म्हणते की पी अँड क्यू इम्प्लिकेशन पी काय आलं होतं, आपलं टोटोलॉजी आलं होतं. इथं पहिलेच दिसते. ओके, सोने पे सुहागा, जमलं. पुढे भाऊ आपण. पुढे काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्ट्राडिक्शन. खालच्यापैकी कोणतं कॉन्ट्राडिक्शन आहे, तर मग भाऊ आपल्याला सॉल्व्ह करून पाहा लागेल. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्ट्राडिक्शन. ओके, कॉन्ट्राडिक्शन. ओके, ठीक आहे, याला सॉल्व्ह करून पाहू आपण. याला जर सॉल्व्ह केलं काय आहे ते, पी ऑर निगेशन पी अँड क्यू. निगेशन पहा, पी आपल्याकडे पी असते, ट्रू, फॉल्स. आता पहा, ऑर न कनेक्ट आहे, कशासोबत कनेक्ट आहे, ऑर न. पी आणि क्यू अँड न कनेक्ट आहेत, म्हणजे आपला ट्रू हे काय राहील, फायनल प्रोडक्ट काय राहील, तर फायनल प्रोडक्ट राहते आपला ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. याचं निगेशन आहे पहा, इथे याचं निगेशन आहे. याचं निगेशन राहते फॉल्स, ट्रू आणि ट्रू. ओके, आणि ऑर न कनेक्ट आहेत. ऑर मध्ये काय असते, एक जरी ट्रू असला तर फायनल आन्सर ट्रू राहते. पहा, याच्यामध्ये एक जण ट्रू आहे तर फायनल आन्सर ट्रू राहील. त्यानंतर हे ट्रू राहील. पहा, याच्यामध्ये ट्रू आहे, याच्यामध्ये ट्रू आहे, सगळ्याचे सगळे ट्रू, म्हणजे हा टोटोलॉजी आहे, हा तर नाही आहे. मग 2 नंबरचा पाहू आपण सॉल्व्ह करून. 2 नंबर मध्ये काय आहे, पी आणि क्यू कशाने कनेक्ट आहेत, अँड न कनेक्ट आहेत. अँड मध्ये असलं तर काय राहते, ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. ओके, त्यानंतर हे अँड न कनेक्ट आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता निगेशन पी काय राहते पहा, याचं निगेशन पी काय राहते, फॉल्स, ट्रू. आणि निगेशन क्यू काय राहते, फॉल्स, ट्रू, फॉल्स आणि ट्रू. आता हे कशाने कनेक्ट आहेत एकमेकाले, तर अँड न कनेक्ट आहेत. अँड मध्ये काय असते, एक जरी ट्रू असलं तर, एक जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स, म्हणजे हे ट्रू, हे फॉल्स आणि हे फॉल्स. आता घ्या इकडे, हे फॉल्स आणि ट्रू कशाने कनेक्ट आहेत, अँड मध्ये काय असते, एक जरी फॉल्स असलं तर फायनल आन्सर फॉल्स राहते. पहा, एक फॉल्स आहे तर फायनल आन्सर फॉल्स राहील, एक फॉल्स आहे फायनल आन्सर फॉल्स राहील, दोन्ही फॉल्स आहेत फायनल आन्सर फॉल्स राहील. आणि याच्यामध्ये एक जरी फॉल्स आहे तर काय राहते, फायनल आन्सर फॉल्स राहते. ठीक आहे, म्हणजे हे सगळ्याचे सगळे फॉल्स आले. तर कॉन्ट्राडिक्शन, आपल्याला कॉन्ट्राडिक्शनच लागत होतं. बी नंबरचं आपलं ऑप्शन आहे, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. चला पुढे काय म्हणते, द फॉल्स स्टेटमेंट इन द फॉलोइंग. खालच्यापैकी कोणतं फॉल्स स्टेटमेंट आहे. आता काय म्हणते, पी अँड निगेशन पी इज कॉन्ट्राडिक्शन. पी अँड निगेशन पी. आता पीच्या 2 व्हॅल्यू येतात, एक येते ट्रू, एक येते फॉल्स. निगेशन पीच्या व्हॅल्यू हा झाला पी, आणि अँड न कनेक्ट आहे कशाशी, निगेशन पी सोबत. तर याचं निगेशन काय होणार, फॉल्स आणि ट्रू. आता हे दोघं जण अँड न कनेक्ट आहेत. अँड मध्ये काय म्हणणं आहे की एक जरी
फॉल्स असला तर फायनल आन्सर फॉल्स. पहा याच्यामध्ये एक फॉल्स आहे तर फॉल्स येते, याच्यामध्ये एक फॉल्स आहे फॉल्स येते, हे झालं कॉन्ट्राडिक्शन. हे बरोबर आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही, हे बरोबर आहे. तर हे तर नाही आहे आपलं ऑप्शन, हे आपलं ऑप्शन नाही आहे बरं, नाही तर म्हणता नाही ऑप्शन आहे काय, हे कॉन्ट्राडिक्शन आहे, बरोबर आहे. 2 नंबरचं पाहू आपण. पी इम्प्लिकेशन क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी इज कॉन्ट्राडिक्शन. हे कॉन्ट्राडिक्शन येते काय आपल्याला चेक करायचं आहे. तर मी काय म्हणतो पी इम्प्लिकेशन क्यू, पी इम्प्लिकेशन क्यू. पहा पी इम्प्लिकेशन क्यूचा फायनल वाला टेबल मधला तुम्हाला एकदम फायनल वाला तो चार्ट माहित पाहिजे काय येते याच्यामध्ये. तर इम्प्लिकेशन आहे तर टी इम्प्लिकेशन फॉल्स, टी इम्प्लिकेशन फॉल्सच फक्त फॉल्स येते, बाकी सगळं ट्रू येते. तर पी असते ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर म्हणजे काही ट्रू फॉल्स ट्रू ट्रू हा झाला फायनल याचा. ओके, आता हा डबल इम्प्लिकेशन कनेक्ट आहे, डबल इम्प्लिकेशन कनेक्ट आहे कशासोबत, निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. आता पहा इथं निगेशन क्यू आणि इम्प्लिकेशन निगेशन पी घेतो. आता निगेशन क्यू काय आहे ते डायरेक्ट घेऊन घ्यायचं, काय येते तर फॉल्स ट्रू आणि निगेशन पी काय येते फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. कशाने कनेक्ट आहेत, इम्प्लिकेशन. हा काही फक्त फॉल्स, हा वालाच फॉल्स येईल, म्हणजे हे येणार ट्रू, हा फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स. पहा ट्रू फॉल्स ट्रू आणि ट्रू, म्हणजे इथे येईन याला जर सॉल्व्ह केलं तर पहा काय आहे इथं निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. तर इथे येणार ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. पहा आता हे डबल इम्प्लिकेशन कनेक्ट आहेत आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असते सिमिलर वाले ट्रू डिफरंट वाले फॉल्स. पहा सिमिलर आहे सिमिलर आहे सिमिलर आहे सिमिलर आहे, सगळे जे सगळे काय येतील ट्रू येतील, म्हणजे हे आपली टोटोलॉजी. तर इथं काय दिलं आहे कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे हे आपलं ऑप्शन, हे आपलं ऑप्शन आहे. काय म्हणते विच ऑफ द स्टेटमेंट फॉल्ट द फॉल्स स्टेटमेंट पॅटर्न, हे फॉल्स स्टेटमेंट पॅटर्न आहे. इथं कॉन्ट्राडिक्शन दिला आहे, हे टोटोलॉजी आलं. ओके चला आगे जाएंगे. विच ऑफ द फॉलोइंग लॉजिकली इक्विवॅलंट, लॉजिकली इक्विवॅलंट काय आपल्याकडे निगेशन ऑफ पी अँड क्यू, पी आणि क्यू अँड कनेक्ट आहेत त्याचं निगेशन आहे, अँड कनेक्ट आहेत त्याचं निगेशन आहे. तर निगेशन ऑफ कंजंक्शन डिस्जंक्शन त्याच्यानुसार घेऊ शकता किंवा डी मॉर्गन्स लॉ नुसार. हे निगेशन आतमध्ये घ्या, दोघायला निगेशन लागेल, अँडचं ऑर होईल आणि ऑरचं अँड होणार. मग इथं काही निगेशन पी अँडचं घेतलं ऑर निगेशन क्यू आटोपलं. किती नंबरचं ऑप्शन आहे तर पटकन पहा राजाजी. ओके बी नंबरचं ऑप्शन आहे. चला पुढे काय म्हणते द लॉजिकली इक्विवॅलंट स्टेटमेंट पी डबल इम्प्लिकेशन. आता पहा पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके कंडिशनल बाय कंडिशनल लॉ. तर इथं काय ते पी इम्प्लिकेशन क्यू कशाने कनेक्ट राहील अँड त्यानंतर क्यू इम्प्लिकेशन पी, क्यू इम्प्लिकेशन पी. पहा किती नंबर आहे पी इम्प्लिकेशन क्यू क्यू इम्प्लिकेशन पी हे. ओके सी नंबरचं. चला पुढे त्यानंतर काय म्हणते हे लॉज लागले इथून, लॉज वाले क्वेश्चन आहे इथं. ओके चला काय म्हणते द लॉजिकली इक्विवॅलंट स्टेटमेंट ऑफ. पहा काय म्हणते पी ऑर ओके पी ऑर क्यू अँड आर असं आहे ना. तर काय करसान डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावा इथं, हा पी आणि ऑर जो आहे ना वाटून द्या. मग काय इथं पी ऑर क्यू कनेक्ट कशाने राहील अँड न इथं येईल पी ऑर आर. पावर किती नंबरचा आहे पी ऑर क्यू, त्यानंतर अँड न कनेक्ट आहे पी ऑर आर. सी नंबरचा ऑप्शन आहे, पटकन मला समोर झाला. त्यानंतर इथं काय लागते हा द इक्विवॅलंट स्टेटमेंट. आता डी मॉर्गन्स लॉ किंवा आपण निगेशन ऑफ कंजंक्शन. आता आपण काय केलं होतं निगेशन आतमध्ये दिलं होतं, दोन्ही स्टेटमेंट ते निगेशन लागलं आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं अँडचं ऑर ऑरचं अँड आणि निगेशन जर वापस काढलं तर अँडचं ऑर ऑरचं अँड निगेशन निघून जाईल. त्याच्यामधून निगेशन कॉमन काढलं तर हे निगेशन बाहेर, हा पी हा ऑरचं अँड आणि हा क्यू जसाचा तसा पी अँड क्यू निगेशन. बी नंबरचा ऑप्शन समोर झाला. ओके त्यानंतर काय म्हणते द इक्विवॅलंट स्टेटमेंट. ओके आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काहीच नाही, पी आणि हा जो ऑर आहे सॉरी अँड आहे वाटून द्या, पी अँड क्यू कनेक्ट आहे ऑर न पी अँड आर आटोपलं. पहा पी अँड क्यू पी अँड आर. ओके ए नंबरचा ऑप्शन मारा समोर झाला. 49 झाले आपले. ओके विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विवॅलंट टू द प्रपोजिशन. विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विवॅलंट टू द प्रपोजिशन. किती नंबरची आहे 76 नंबरची स्लाइड आहे. ओके ठीक आहे. इफ द प्रेशर इन्क्रीजेस देन द व्हॉल्यूम इज डिक्रीजेस. इफ देन कशा नाही तर पी इम्प्लिकेशन क्यू न, कशा नाही तर पी इम्प्लिकेशन क्यू न कनेक्ट आहे. आता पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये जे लॉज आहेत आपले कंडिशनल लॉ मध्ये दोन आहेत, एक तर आहे निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी किंवा निगेशन पी ऑर क्यू, हे दोन पैकी असायला पाहिजेत. आता पहा निगेशन पी ऑर क्यू पाहू आपण पहिले. कुठेतरी ऑर दिसते काय, कुठेच ऑर दिसत नाही, सगळे इफ देणं वाले आहेत, म्हणजे पहिलंच लागेल आपलं, पहिलाच लॉ लागेल. पहा हे किती नंबरची आहे 76 नंबरची 76. ओके 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 बस 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 थांबजा. हे पहा कंडिशनल लॉ दिसते. ओके पहा
निगेशन पी और क्यू और निगेशन क्यू इम्प्लिकेशन पी हा आहे आपला कंडिशनल लॉ. या दोन पैकी एक लागणार आहे. म्हणजे एक तर हा लागेल एक तर हा लागेल. तर हा लागत नाही कारण की इफ देन आहे प्रत्येक जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इफ देन आहे म्हणजे आपला हाच लागेल. तर पाहू आपण 76 नंबर. (76, 75, 76) ओके. पहा तर कोणता लागेल? हा वाला लागेल एक नंबरचा. निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. आता निगेशन क्यू काय आपल्याकडे द व्हॉल्यूम इज डिक्रीजेस आणि पी आहे आपल्याकडे द प्रेशर इज इन्क्रीजेस. आपल्याकडे निगेशन क्यू काय करता येते? द व्हॉल्यूम इज नॉट डिक्रीजेस. इफ द व्हॉल्यूम इज नॉट डिक्रीजेस पहा बरं डझंट डिक्रीजेस नॉट डिक्रीजेस. पहा दोन ऑप्शन आहेत. इफ द व्हॉल्यूम इज डिक्रीजेस इफ द व्हॉल्यूम इज डझंट डिक्रीजेस. डी नंबरचा मारा, टेन्शन घेऊ नका. पहा आपल्याला काय पाहिजे? निगेशन क्यू पाहिजे. निगेशन क्यू काय आपल्याकडे? तर क्यू आहे आपल्याकडे द व्हॉल्यूम इज डिक्रीजेस. याचं निगेशन व्हॉल्यूम इज नॉट डिक्रीजेस. तर इथं प्रेशर आहे, इथं व्हॉल्यूम इन्क्रीजेस आहे, इथं व्हॉल्यूम डिक्रीजेस आहे आणि इथं काय व्हॉल्यूम इज डझंट डिक्रीजेस. हे निगेशन आहे. बस एकाच याच्यावरून आपल्याला समजलं एकदम फास्ट मध्ये. दुसरं करायचंही काम नाही. चला पुढे काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू द प्रपोजिशन इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल. म्हणजे कशानं कनेक्ट आहे? पहा एक आहे पी कनेक्ट आहे कशानं? तर इम्प्लिकेशन क्यू न. याचं काय करायचं आहे आपल्याला? प्रपोजिशन कोणाशी आहे? तर हा कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ काय असते आपल्याकडे? दोन असतात. एक तर निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी राहते और निगेशन पी और क्यू राहते. तर इफ देन वाले किती ऑप्शन आहेत? इफ इट इज रेन. ओके ठीक आहे, आहेत आपल्याकडे. मग काय होईल? हा पहिलाच लागेल इथं. पहिला लागेल काय? ओके पहिला लागेल. ओके इफ इट रेन्स देन इफ इट रेन्स और नाही पहिला नाही आपल्याला दुसरे लागू शकते. काही टेन्शनचं काम नाही. पाहू काय म्हणते? इफ इट रेन्स if it not rains or then the match will be cancel. C number's option. If it not rains or ना connect आहे then the match will be cancel. जसं तसं हा लागला आपला कंडिशनल लॉ. इथं कंडिशनल लागल्यानंतर काय लेट इफ सीमा इज फॅट देन शी इज हॅपी. इफ देन ना कनेक्ट आहे म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू. कशा नाही तर पी इम्प्लिकेशन क्यू. इफ सीमा इज फॅट देन शी इज हॅपी. रिराइट द स्टेटमेंट बाय युजिंग द कनेक्टिव्ह इफ देनचा यूज करून आपल्याला रिराइट करावं लागते. ओके ठीक आहे. त्यानंतर इफ देनचा यूज करून रिराइट करावं लागते. तर काय करू शकतो आपण? याला निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी घेऊ शकतो. मग काय म्हणू शकतो? इफ निगेशन क्यू इफ सीमा इज नॉट हॅपी सीमा इज नॉट फॅट. नाही और मध्ये आहे म्हणजे हे नाही करावं लागते. हा नाही यूज होत. कोणचा होते? तर निगेशन पी और क्यू. इफ सीमा इज नॉट फॅट इफ सीमा इज नॉट फॅट सीमा इज नॉट फॅट वाला आणि और आहे. सीमा इज नॉट फॅट और क्यू मध्ये काय आपल्याकडे? शी इज हॅपी म्हणजे सी नंबरचा ऑप्शन. सीमा इज नॉट फॅट और शी इज हॅपी. ओके चलो 53 नंबरचं काय म्हणते? Okay, consider the following statement. If a man is honest, then he is rich. If a man is not honest, then he is rich. If a man is honest, then he is not rich. Not honest. A man is not honest or he is rich. Okay, काय म्हणते? Which of these have the same meanings or equivalent to the statement? Okay. मग याच्यातलं स्टेटमेंट कोणचं खरं आहे? सेम मिनिंग वाला आहे. तर पहिलं इफ मॅन इज honest then he is rich. हे बरोबर आहे. if man is not honest then he is rich. नाही हे नाही आहे. if man is not honest then if man is not rich then he is honest. ओके हे बरोबर आहे. त्यानंतर man is not honest or he is rich हे बरोबर आहे. म्हणजे पहिलं तिसरं आणि चौथं म्हणजे सी नंबरचा ऑप्शन मला पटकन समोर चालला. पण याच्यामधलं खरं स्टेटमेंट कोणतं आहे? तर इफ मॅन इज रिच देन एव्हरीथिंग इन देअर खिशात. जर माणूस रिच आहे तर सगळं काही त्याच्या खिशात आहे. नाही तर काहीच नाही. सगळं दोस्त मित्र सोयरे दायरे सगळ्या गोष्टी त्याच्या खिशात आहेत. जर माणूस जर श्रीमंतच नसेल तर त्याच्यासोबत काहीच नाही आहे. देव बी त्याच्यासोबत नाही आहे. काय चला पुढे काय म्हणते? लेट इट इज फॉल्स दॅट द प्रूफ इज लेंदी बट इन्क्रीजिंग द लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. ओके इट इज फॉल्स दॅट निगेशन आहे. इट इज फॉल्स दॅट निगेशन इट इज फॉल्स दॅट द प्रूफ इज लेंदी म्हणजे पी झालं. बट म्हणजे अँड आणि इन्क्रीजिंग म्हणजे क्यू. आता याचं काय करायचं आहे आपल्याला? याला सॉल्व्ह करायचं आहे. इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. हा निगेशन आतमध्ये घ्या. निगेशन पी याचं करा और निगेशन क्यू आहे ना. आपला कोणता लॉ? डी मॉर्गन्स लॉ.
मग काय येणार, द प्रूफ इज नॉट लेंदी, द प्रूफ इज नॉट लेंदी और इट इज नॉट इन्क्रीजिंग, प्रूफ इज नॉट लेंदी, इट इज नॉट इन्क्रीजिंग. रामकृष्ण हरी. बी नंबरचा आहे. चलो बी नंबरचा ऑप्शन आहे. याचं काय केलं आपण मग, इट इज फॉल्स दॅट म्हणजे ऑलरेडी निगेशन आहे. त्यानंतर काय म्हणते, द प्रूफ इज लेंदी म्हणजे पी, बट कशासाठी वापरतात, अँड साठी, आणि क्यू इन्क्रीजिंग याचं निगेशन केलं. तर निगेशन म्हणजे तर आपला डी मॉर्गन्स लॉ लागला इथं. चला 55 नंबरचा, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द इक्विव्हॅलंट स्टेटमेंट ऑफ इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे आला आपल्याकडे निगेशन. ओके, इन ब्रॅकेट द रमेश इज इंटेलिजंट. रमेश इंटेलिजंट आहे काय, तर आमचावाला रमेश काही इंटेलिजंट नाही, आमचावाला रमेश लय खतरनाक आहे. द रमेश इज नॉट इंटेलिजंट, रमेश इज इंटेलिजंट म्हणजे पी झाला, और हा घेतला और, आणि ही इज हार्ड वर्किंग म्हणजे हा झाला क्यू. आता हे निगेशन आतमध्ये गेलं तर निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू वाले ऑप्शन आहेत काय, तर सी नंबरचा ऑप्शन आहे. चला समोर. त्यानंतर काय म्हणते, ओके क्वांटिफायर्स आले. किती टाईपचे क्वांटिफायर्स असतात सरनं शिकवल्यात एकदम जबरदस्त. 2 टाईपचे क्वांटिफायर्स असतात, एक असते युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, एक असते एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स म्हणजे चुलीले आमंत्रण म्हणजे सगळे जेवायला आले तर जीव घालीन, आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स म्हणजे काय, तर की बुवा घरातला एक जण आला तरी चालीन जेवायला. तर आता काय म्हणते, इफ ए ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलं आहे काहीतरी, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, काय एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्झिस्टन्शियल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 3 इक्वल टू 10, एक्स प्लस 3. आता 5 सर्वात मोठा घेतला आपण 6 प्लस 3 इज इक्वल टू किती येतात, 9 येतात. 10 येतात का, येत नाही म्हणजे काय, तर हे फॉल्स आहे. एक बी बसत नाही तर हे फॉल्स आहे. पटकन चला, एक बी कंडिशन सॅटिस्फाईड होऊन नाही राहिली. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट एक्स प्लस 2 युनिव्हर्सल आहे. काय म्हणणं, युनिव्हर्सल सच दॅट एक्स प्लस 2 विल बी लेस दॅन 9, एक्स प्लस 2 विल बी लेस दॅन 9 म्हणजे 9 ग्रेटर दॅन याच्यापेक्षा. आता मोठा घेतला आपण सगळ्यात मोठा, 6 प्लस 2 किती झाले 8, आणि 8 विल बी लेस दॅन 9 बसते. सगळ्याच्या सगळ्या कंडिशन बसतात म्हणजे ए नंबरचं टोटोलॉजी सगळ्याच बसतात. 6 बसला तर 5 बी बसते, 5 प्लस 2 7, 7 विल बी लेस दॅन 9. त्यानंतर 4 बसते, 4 प्लस 2 6, 6 विल बी लेस दॅन 9 बसते काही वांधा नाही. चला पुढे. अँड 58 नंबरचं, इफ ए इज इक्वल टू 2 3 4 5 6 देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट युनिव्हर्सल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 6 विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9, एक्स प्लस 6 विल बी ग्रेटर दॅन. सर्वात छोटा वाला घेऊन पाहू आपण, एक्स प्लस 6 पहा, 2 प्लस 6 किती झाले 8 झाले. आता हा जो 8 आहे हा ग्रेटर दॅन इक्वल टू 9 आहे काय, तर हा ग्रेटर बी नाही आणि इक्वल बी नाही आहे म्हणजे काय, तर एक कंडिशन बसत नाही. बाकीच्या बसू शकतात, एक बसत नाही, हा वाली बसत नाही. पण युनिव्हर्सलचं म्हणणं काय, किंवा सगळ्याच्या सगळ्या कंडिशन बसल्या पाहिजेत, तर हे बसत नाही म्हणून काय, तर हे बी नंबरचं फॉल्स आहे. त्यानंतर पुढे बघू आपण, इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 देन एक्स बिलॉंग्स टू ए ऑफ अ रिलेशन x plus 4 will be less than or equal to 10 true for x plus 4 less than or equal to 10. या x च्या ठिकाणी जर मी 6 टाकला, 6 प्लस 4 किती झाला, 6 प्लस 4 10 झाला म्हणजे इक्वल झाला. या x च्या ठिकाणी 6 टाकला तर 6 प्लस 4 10 इक्वल झाला. त्यानंतर 7 प्लस 6 नाही होत नाही, ग्रेटर नाही. मग 5 साठी होते 4 3 2 आणि 1 याच्यासाठी बसते हे कंडिशन म्हणजे इक्वल टू और ग्रेटर. मग याच्यामध्ये ऑप्शन कोणतं बसू शकते, युनिव्हर्सल एक्स 6 विल बी ग्रेटर ऑर इक्वल टू म्हणजे ए नंबरचं ऑप्शन बसते 5 मध्ये. आणि 6 मध्ये काय म्हणते, ओपन स्टेटमेंट एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इक्वल टू 0 इज डिफाइंड ऑन द मॅन्युअल नंबर्स विच ऑफ द फॉलोइंग ट्रू ऑफ द व्हॅल्यू. ओके ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा युनिव्हर्सल आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगा. जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, गजानन महाराज की जय, भारत माता की जय.